आपल्या सासवडला झालंय काय? मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी या क्षेत्रामध्ये खूप वाढ झालेली आहे। आत्ताच आम्ही पाहिलं आहे की भिवरी रोड येथे झालेला कांड आणि त्याच्यावरती आता आपल्या काही मित्रांची तक्रार आहेत। इथं तक्रारी नोंदवूनसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये अजून आमची तक्रार घेतली गेली नाही। किमान 2 तासपासून आपले मित्रमंडळी सगळे थांबलेत। हे स्थानिक लेवलचे ग्रामीण लेवलचे ग्रामीण पातळीचे लोक आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। यासोबत आपल्यासोबत टायगर ग्रुप पोलीस मित्र संघाचे संस्थापक अध्यक्ष महेश फडतरे व हिंद महाराष्ट्र सेनाचे संस्थापक अध्यक्षसुद्धा ते आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। अण्णा, आपल्याला काय वाटतं की या सगळ्या गुन्हेगारीच्या मागं किंवा या वाढत्या प्रमाणाच्या मागं काय आहे? जय शिवराय। तर आज प्रथम हे जे सासवडमध्ये बरेच आजकाल गुन्हेगारी वाढत आहे। तर कालच इथं स्थानिक लेवलला इथं गोळीबार झालेला आहे। तर भिवरीमध्ये कुठं 7 तोळे चोरी गेलेले आहेत आणि आज अक्षरशः एक निंदनीय बाब अशी झालेली आहे की एक रिक्षावाला आणि त्यामध्ये एक पॅसेंजर लेडीज होती। तर तिला दारू पाजून आणि तो स्वतःही ड्रिंक केली होती। त्यांनी एकत्र ती बेशुद्ध पडली होती आणि त्यांचा एका साईडला रिक्षा लावून सेक्शुअल काम चाललं होतं। हे बोलायला पण लाज वाटते, पण आम्ही लाईव्ह या गोष्टी सगळ्या बघितल्या। त्या तिथं पोलिसांना आम्ही इन्फॉर्म केलं। ते त्वरित ते पोलीस आले तिथं आणि स्थानिक लेवलला पण बरेचसे गावकरी इथं आज उपस्थित आहेत आणि तिथंही उपस्थित होते। हे सगळे मिळून आम्ही एक इथं चौकीमध्ये एक बराच वेळ झाला NC तरी नोंदवावी कमीत कमी, एवढीच आमची इच्छा होती। तरी आता बराच तास झाला, आता तास पण उरकत आला आहे, पण एवढा वेळ झाला आहे की साधा एक NC पण नोंदत नाही आहे। तरी आपले इथले जे PI आहे अधिकारी साहेब, तर त्यांच्याशी पण फोनवर बोलणं केलं तरी त्यांनी फक्त एक आश्वस्त केलं की एक थोड्या वेळात तुमची NC तरी नोंद होऊन जाईल, त्याच्यानंतर गुन्हा जे काय आपण स्टेप बाय स्टेप चालू होईल। तर एक प्रशासनाकडनं एक एवढीच अपेक्षा आहे की हे महिलांचा जो अत्याचार चाललेला आहे अख्ख्या पुण्यामध्ये, ग्रामीणमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हे भरपूर वाढ होत चाललेली आहे। हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे। आपण जर सामान्य माणूस हे कुठंतरी पाऊल उचलत नाही तोपर्यंत हे प्रशासनाला जागच येत नाही आहे। आणि प्रशासनापुढं आम्ही गेलो तरी हे प्रशासन एवढं भोंगळा कारभार चाललेला आहे की आता एवढा वेळ थांबून म्हणजे आम्ही कामधंदे सोडून, जे शेतकरी मंडळी आहेत त्यांनी त्यांचे कामधंदे सोडून आता जवळजवळ तास झाला इथं थांबलेलो आहे। यांनी कुठंतरी ही जाग सगळ्यांना पोलीस प्रशासनाला यायला पाहिजे। तर ही एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर कारवाई होणं गरजेचं आहे। तर ॲक्च्युली प्रश्न असा आहे, आम्ही एक ते 2 तासापासून इथं चौकीमध्ये थांबून आहे। अजिबात आमची कुठल्याही पद्धतीने इथं कारवाई घेतली जात नाही किंवा कोणीही अधिकारी लक्ष देत नाही आमच्याकडं। सासवड कोंडवा रोडमध्ये एका साईडला रिक्षा दाबून सेक्शुअल काम चाललेलं होतं। सांगायलाही लाज वाटते, स्पष्ट सांगायचं म्हटलं तर। अशी कारवाई आम्ही इथं घेऊन आलो होतो आज, पण बिलकुल अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाहीत पोलीस चौकीवाले। आणि दुसरा विषय असा की आम्ही गोरक्षणाचं काम करतो। रात्रभर इथं जरी थांबलं तरी रात्रभरही कारवाई केली जात नाही। हे एकदम असा ढिसाळ कारभार पोलीस स्टेशनचा चालू आहे आणि कुणाचा तरी फोन येणार आणि त्याच्यानंतर मग ती गाडी सोडली जाणार, अशा प्रकारचे इथं उद्योग चालू आहेत। तर मला फक्त तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचे की सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गामधले आम्ही लोक आहेत। आम्हाला बाकीचे पण उद्योगधंदे भरपूर असतात। चौकीला रात्रभर थांबणे किंवा 2-2 दिवस थांबणे हे आमच्याच्याने शक्य होणार नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर कारवाई करावं एवढीच फक्त साहेबांना विनंती आहे। अशा प्रकारे स्थानिक लोकांची वर्दळ होत आहे। याच ठिकाणी स्थानिक गावकरी म्हणून अजून आपल्याकडं मित्रमंडळी आहेत, त्यांची पण एक भेट घेऊया। जय श्रीराम। मी सुनील बोराडे। आमच्या तिथं 2 दिवसापूर्वी लोणकरवाड्याच्या हॉटेलच्या समोर 7 तोळे चोरीला गेले। फक्त पोलीस प्रशासन म्हणतं आम्ही तपास करतो, पण अजूनपर्यंत काही तपास करत नाही। ड्रोन फिरतात, ड्रोननी चोऱ्या होतात, हे काही बघत नाही। ह्याच्यावर काहीतरी ठोस कारवाई करावी ही आमची भूमिका। जय श्रीराम। अशी